धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2025 मधील विमा न मिळणं शेतकरी अडचणीत आलाय आणि पीक विमा मिळण्याला आता उशीर लागतोय। त्यामुळे या जिल्ह्यातील समाजसेवक अनिल जगताप यांनी कोर्टाचा मार्ग अवलंबलाय। आता या पीक विमा मिळत नसल्याने त्यांनी आता कोर्टात जाणार आहेत। माझ्यासोबत अनिल जगताप आहेत। नेमकं काय झालं या पीक विम्याचं आणि काय आता प्रश्न आहे? नमस्कार, मी अनिल जगताप। गेल्या वर्षी राज्य शासनाने एक नवीन पीक विमा योजना आणली, ज्या अंतर्गत अगदी पेरणीपासून काढणीपर्यंत केवळ पीक कापणी प्रयोगाआधारित शेतकऱ्याला पीक विम्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। यावर्षी धाराशिव जिल्ह्यात एकूण 2,66,000 शेतकऱ्यांनी 4,93,000 अर्जाद्वारे पीक विमा भरून आपली पिके संरक्षित केली होती। त्यासाठी शेतकरी केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून धाराशिव जिल्ह्यासाठी असणाऱ्या ICICI लोंबार्ड या कंपनीला 130 कोटी रुपये दिले गेले आहेत। नियमानुसार कंपनीला पैसे दिल्यानंतर कंपनीनं 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देणं अपेक्षित आहे, अन्यथा त्यांना 12% रकमेनं व्याज द्यावं लागतं। धाराशिव जिल्ह्यामध्ये सदरील कंपनीने एकूण 504 पीक कापणी प्रयोग केले। त्यापैकी 217 पीक कापणी प्रयोगात अतिशय अल्प असं उत्पादन निघाल्यामुळं तिथली रक्कम जास्त शेतकऱ्याला जाणार होती, म्हणून पीक विमा कंपनीनं ऑब्जेक्शन घेतले। जिल्हास्तरीय सुकाणू समितीनं 200 पीक कापणी प्रयोगावरचं ऑब्जेक्शन घालवलं, मात्र 17 पीक कापणी प्रयोगावरती राज्यस्तरीय कमिटीकडं पीक विमा कंपनीनं अपील दाखल केलं। त्याची सुनावणी झाली आहे, अद्याप निकाल दिला गेलेला नाही। न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करत कंपनी शेतकऱ्यांना पीक रकमेपासून वंचित ठेवत आहे। खरं म्हणजे स्थगिती नाही मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना रक्कम देणं अपेक्षित असताना देखील सत्ताधाऱ्यांचा, शासनाचा आणि प्रशासनाचा कंपनीवर वचक नाही असंच आता म्हणता येईल। त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यास उशीर होत आहे। अगदी मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्याचं उदाहरण आपण बघितलं तर तिथल्या एकूण 92 महसूल मंडळापैकी 85 महसूल मंडळाला 813 कोटी रुपयाचा पीक विमा दिला गेलेला आहे। त्यात जवळपास 25 ते 37 हजार रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई तिथल्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे। धाराशिव देखील मराठवाड्यात असताना नांदेडला पीक विमा मिळतो आणि धाराशिवला का वंचित ठेवलं जातंय याचं उत्तर आणखी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेलं नाही। आज तुम्ही कलेक्टरला निवेदन दिले, काय निवेदन आहे ते नेमकं? या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांना एक निवेदन दिले आणि त्यात त्यांना आम्ही सांगितले की 4 मे पर्यंत जर आपण धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई अर्थात पीक विमा नाही दिला तर 5 मेला हजारो शेतकऱ्याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत। त्याचबरोबर न्यायालयीन मार्गाचा अवलंब करत उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका देखील करणार आहोत। अशा पद्धतीचं निवेदन आणि इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही। आता सध्या काय अडचणी आहेत शेतकऱ्यासमोर? शेतकऱ्याला एकतर पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यासमोर प्रचंड अशा आर्थिक अडचणी आहेत। शेतकऱ्याला त्याच्या घरचा वैद्यकीय खर्च असतो, शिक्षणाचा मुलामुलीचा खर्च असतो, कोणाला घर बांधायचं असतं, कोणाला गाडी घ्यायची असते। या गरजांची पूर्ती होत नाही म्हणून आपण अनुभवलं असेल किंवा आपल्या वाचनामध्ये देखील आलेला असेल, धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी दर 3 दिवसाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होती। अतिशय बिकट परिस्थिती आहे। आपल्याला आणखी एक उदाहरण देतो। 2020 मध्ये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 639 कोटी रुपये देण्याचे आदेश दिलेत। आत्तापर्यंत 376 कोटी रुपये मिळालेत। पुन्हा उच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबरला आदेश देऊन 227 कोटी रुपये द्यावं असं सांगितले। 5 महिन्याचा कालावधी उलटून देखील न्यायालयाचा आदेश असताना देखील पीक विमा कंपनीकडून, शासनाकडून आणि प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही। त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत सापडलेला आहे। 2025चा विमा कंपनी का देत नाही, नेमकं काय धोका आहे याच्यामध्ये? यावर्षी राज्य शासनाने जो 80-110चा फॉर्म्युला वापरलेला आहे त्यानुसार कंपनीला 100% म्हणजे 130 कोटी रुपये गेले आहेत। कंपनी या धाराशिव जिल्ह्यामध्ये कितीही नुकसान झालं तरी कंपनी केवळ 143 कोटी रुपये देऊ शकते। याचा अर्थ 130 कोटी रुपये त्यांचे जमा असलेले आणि 13 कोटी रुपये 10%, असे 110% म्हणजे 143 कोटी रुपयेच देऊ शकते। परंतु यातून कंपनीला 1 रुपयाचा फायदा होणार नाही, उलट खिशातले 13 कोटी रुपये जाणार आहेत। स्वतःची नफेखोरी करण्यासाठी कंपनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून शेतकऱ्याला मात्र देशोधडीला लावत आहे। त्यांच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवलं जात आहे, मात्र हे कदापि सहन केलं जाणार नाही। 15 मे पर्यंत जर नाही दिला
पीक विमा तर पुन्हा आम्ही रस्ता रोको सारख्या मार्गाचा अवलंब करू. मात्र शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीनं बेजार झालाय, त्याला मदत मिळाली नाही आणि आता पीक विमा मिळत नसल्यानं पुन्हा अडचणी वाढणार असल्यानं आता अनिल जगताप हे कोर्टात जाणार असून त्यानंतरही विमा नाही मिळाला तर यापुढे रस्त्यावर उतरून देखील मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा अनिल जगताप यांनी दिला आहे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.